ते पण घरी जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यानेच आपण बनवणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. आता आपण इकडे घेतलेले आहेत मिक्स व्हेजिटेबल्स. त्याच्यामध्ये मी फ्लावर घेतलेली आहे, पटॅटो घेतलेला आहे, गाजर आहे, बीन्स आहेत, वटाणे आहेत आणि इकडे 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत. इकडे असे उभे कापलेले आहेत. इकडे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. इकडे मी लसूण घेतलेला आहे, 1 गड्डी अद्रक घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घ्या. जर तुम्ही तिखट जास्त खात असतील तर जास्त घ्या. कोथिंबीर आहे. इकडे पुलाव मसाला घेतलेला आहे. काहीतरी खड्या मसाल्यांमध्ये मी इकडे तेजपत्ता घेतला आहे, 3 इलायची घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, लवंग घेतलेलं आहे, थोडेसे काळी मिरी घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे. आता आपण याच्यावर कुकर ठेवूया. आता आपण इकडे 2 टेबलस्पून तूप टाकूया. तूप मेल्ट झाल्यावर आपण इकडे थोडंसं तेल टाकूया. तेल आणि तुपाने टेस्ट चांगली येईल पुलावची. आता आपण याच्यामध्ये टाकूया खडे मसाले. खडे मसाले आपण चांगले फ्राय करून घेऊया. आता आपण याच्यात टाकूया कांदा. आपण ही सगळी पेस्ट बनवून घेतलेली आहे, कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूणची. आता आपण ही टाकूया याच्यात. कांदा आपला चांगला सॉटेड झालेला आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो आणि आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये पुलाव मसाला टाकून घेऊया आणि परत आपण याला एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकूया. आता आपण याला सगळे मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये तिखट मसाला टाकूया, 1½ स्पून. थोडीशी हळद पण टाकूया आपण. आता याच्यामध्ये थोडीशी दही टाकूया. भात घेतलेला आहे, तो धुवून झालेला आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. त्यामध्ये पाणी टाकत आहोत. इकडे मी 2½ पाणी घेतलेलं आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मीठ टाकूया. मीठ तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि 2 शिट्टी होईपर्यंत वेट करूया. इकडे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकरचं झाकण ओपन करूया आणि कोथिंबीर आपण वरतून गार्निशिंग करूया. इकडे सर्विंग झालेली आहे. इकडे मी कोशिंबीर घेतलेली आहे पुलाव सोबत. तुम्ही बघू शकता पुलाव आपला किती खुललेला आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा. बाय.